तवा भेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवर मनपूर्वक स्वागत. गॅस सुरू करून त्यावर पसरट भांडे चढवा व एक डाव तेल त्यात घाला. तेल गरम झाले की त्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी, पाव चमचा लाल गरम मसाला आणि कापलेल्या हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित ढवळा. सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर मीडियम साईजचा एक बारीक कापलेला कांदा यात घाला. गॅस मिनिमम करून कांदा 1 मिनिट परतत राहा. भेंड्याच्या भाजीत लो कॅलरी आणि हाय फायबर असतात, त्यामुळे तब्येतीला उत्तम. आता झाकण लावा, पाणी न घालता. साधारण 30 ते 40 सेकंदात सर्व मसाल्यांना छानपैकी वाफ लागते. त्यानंतर झाकण उघडून पाव किलो भेंडे गोल गोल कापून यात घालायचे. भेंडे व्यवस्थित मसाल्यात परतून घ्या. भेंड्यात सी आणि के विटॅमिन असते. अँटीऑक्सिडंटही भरपूर असतात, त्यामुळे ही भेंडी आठवड्यातनं 2दा तरी खावी. आता 1 मिनिटासाठी पॅन झाकणाने बंद करा. झाकण उघडल्यानंतर त्यात 2 कोकमाचे बारीक केलेले तुकडे घाला व त्यानंतर भाजीवरती थोडे पाणी शिंपडा. ओतू नका. आता व्यवस्थित ढवळून घ्या. कोरडी वाटल्यास थोडेसे तेल घाला. भेंड्याची भाजी हार्ट पेशंट, डायबेटिक पेशंट, स्किनचा प्रॉब्लेम असलेल्या लोकांना उत्तम. व्यवस्थित परतून थोडी गॅप ठेवून 2 मिनिटासाठी झाकण लावा. 2 मिनिटांनंतर तुम्हाला दिसेल काचेवरती वाफ ओव्हरलोड झालेली आहे. आता झाकण उघडा. झाकण उघडले की भेंड्याच्या भाजीचा सुवास दरवळतो. आता थोडेसे पाणी परत भेंड्याच्या भाजीवर शिंपडा. आता भाजी व्यवस्थित परतून घ्या. भेंड्याच्या भाजीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याकारणाने वेट लॉस करण्यासाठी देखील ही भाजी अतिशय उत्तम. व्यवस्थित परतल्यानंतर परत 1 मिनिटासाठी झाकण लावायचे. पाणी मारल्याने तव्याचे तापमान कमी होते आणि वाफ देखील भाजी शिजण्यासाठी मिळते. झाकण उघडल्यानंतर भेंड्याची भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. एक भेंडा चिमटीत पकडून दाबून बघायचा. शिजला असेल तर आपली भाजी तयार. आपली भाजी छानपैकी शिजून आली आहे, त्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि त्यात थोडे पाव वाटी शेंगदाण्याचे कूट घालायचे. परत व्यवस्थित ढवळायचे. आता पाव वाटी कातलेले खोबरे घाला व परत व्यवस्थित ढवळून घ्या. आपली आता तयार झालेली ही भेंड्याची भाजी आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तव्यावर किंवा पसरट भांड्यामध्ये परतून केलेली आणि खोबरे आणि शेंगदाण्याचे कूट घातलेली ही भाजी चवीला अगदी अफाट लागते. तुम्ही देखील करून बघा. तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.